विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासाची सुरुवात साधारण जून मध्ये केली। व्हिडिओच्या माध्यमातून आपण यावर्षी हा विषय शिकत आहोत। राज्यशास्त्राच्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण महायुद्धानंतरची जागतिक परिस्थिती, महायुद्धानंतर जगात शांतता नांदावी टिकावी म्हणून विविध राष्ट्रांनी घेतलेला पुढाकार, महायुद्धानंतरच्या काळामध्ये जगामध्ये निर्माण झालेली शीत युद्धाची परिस्थिती आणि शांतता टिकविण्यासाठी जागतिक समुदायाने केलेले प्रयत्न याबद्दलचा अभ्यास केला। दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण भारताचे जागतिक समुदायात असलेले संबंध आणि त्या अनुषंगाने भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल याविषयी आपण माहिती घेतली। तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचा विचार केला, सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित माहिती मिळविली। राज्यशास्त्राच्या चौथ्या प्रकरणामध्ये आपण आंतरराष्ट्रीय दुसऱ्या महायुद्धानंतरची आंतरराष्ट्रीय शांतता टिकविण्यासाठी संयुक्त राष्ट्रे ही संस्था, तिची स्थापना, या संस्थेची उद्दिष्टे, तत्वे, संयुक्त राष्ट्रांच्या घटक शाखा, यात प्रामुख्याने आमसभा आणि सुरक्षा परिषदेची कार्ये, संयुक्त राष्ट्रांच्या अन्य संलग्न संस्था आणि त्यांची कार्ये, त्यांचं महत्त्व, त्यांचं योगदान, संयुक्त राष्ट्रांची जागतिक शांतता टिकविण्याच्या कामी असलेली भूमिका आणि दिलेले योगदान याबद्दलची देखील आपण माहिती घेतली। नुकतंच पाचव्या प्रकरणामध्ये आपण भारताचे भौगोलिक शेजारी देश आणि अन्य खंडांमधील दूर अंतरावर असलेले जगातील इतर देश यांच्याबरोबर भारताचे असलेले आर्थिक संबंध, राजनैतिक संबंध, व्यापारी संबंध आणि इतर सांस्कृतिक संबंध, औद्योगिक संबंध, तंत्रज्ञानविषयक संबंध याबद्दलची माहिती आपण घेतली। यात प्रामुख्याने भारताचे जे शेजारी भौगोलिक दृष्ट्या शेजारी देश आहे, यात प्रामुख्याने दोन देशांनी भारताबरोबर सातत्याने संघर्ष केलेला आहे, यात पाकिस्तान आणि चीन। या संघर्षाची कारणे आणि या संघर्षा संदर्भामध्ये भारताची विधायक भूमिका, चर्चेच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवावेत यावरचा भारताचा असलेला ठाम विश्वास आणि इतर देशांबरोबर भारताचे असलेले मैत्रीपूर्ण संबंध याबद्दल देखील आपण माहिती घेतली। राज्यशास्त्र विषयातल्या या वर्षीच्या शेवटच्या सहाव्या प्रस्तुत प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय समस्या या प्रकरणाच्या पहिल्या भागामध्ये आज आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती असलेल्या ज्या समस्या आहे, आंतरराष्ट्रीय समस्यांचं वर्गीकरण कसं करायचं, कोणत्या समस्येला आंतरराष्ट्रीय समस्या म्हणायचं, कारण एखादी समस्या ही प्रादेशिक स्वरूपाची असू शकते, एखादी समस्या ही राष्ट्रीय स्वरूपाची असू शकते। मग आंतरराष्ट्रीय समस्या ही नेमकी तिचं स्वरूप कसं असतं, कोणत्या समस्येला आंतरराष्ट्रीय समस्या म्हणावं आणि मग कोणकोणत्या आंतरराष्ट्रीय समस्या आज मितीला जगासमोर आहेत की जगातले सर्व देश त्या समस्यांचा एक समानपणे मुकाबला करीत आहेत। यात प्रामुख्याने मानवी हक्क, पर्यावरणीय समस्या, दहशतवादाची समस्या, निर्वासितांचे प्रश्न या संदर्भामध्ये आपण विस्ताराने चर्चा करणार आहोत। संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या समस्यांना आंतरराष्ट्रीय समस्या म्हणतात। उदाहरणार्थ दहशतवाद, दहशतवाद ही कोणा एका देशाची समस्या नाही आहे। जगामध्ये अनेक देशांमध्ये दहशतवाद्यांनी थैमान घातलेला आहे आणि म्हणून ही जगातील सर्व देशांना भेडसावणारी समस्या आहे, म्हणून तिचं स्वरूप हे आंतरराष्ट्रीय आहे, म्हणून दहशतवाद ही आंतरराष्ट्रीय समस्या म्हटली जाते। आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी, निर्मूलन करण्यासाठी किंवा अशी समस्या सोडविण्यासाठी जगातल्या सर्व राष्ट्रांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असते। जगामध्ये आज मितीला 4 प्रमुख आंतरराष्ट्रीय समस्या आहेत। जगातल्या अनेक देशांमध्ये नागरिकांच्या मानवी हक्कांची गळचेपी होते आहे किंवा मानवी हक्कांकडे काही देशांमधली सरकारे दुर्लक्ष करीत आहेत, कुचंबना होते आहे नागरिकांची, म्हणून मानवी हक्कांचं रक्षण झालं पाहिजे
मानवी हक्कांची होणारी गळचेपी किंवा त्याकडे केलं जाणारं दुर्लक्ष ही आंतरराष्ट्रीय स्वरूपाची समस्या आहे, कारण ती केवळ कोणा एका देशात नाहीये, तर जगातल्या बहुतेक देशांमधल्या काही नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय किंवा त्रास होतोय. पर्यावरणीय समस्या या दुसऱ्या महायुद्धानंतर साधारण 1970 नंतर अधिक भेडसावत आहेत. आज मितीला तर चिंताजनक परिस्थिती आहे, कारण हवामान बदल आणि तापमान वाढ या पर्यावरणीय समस्या आहेत. त्या व्यतिरिक्त अन्य काही पर्यावरणीय समस्या आहेत, त्याचा आपण विस्ताराने अभ्यास करणार आहोत, की ज्या समस्या केवळ कोणा एका देशाला बाधित करीत नाहीत, तर जगातल्या सर्व देशांना त्याचे दीर्घकालीन परिणाम भोगावे लागतात. आणि म्हणून पर्यावरणीय समस्या या आंतरराष्ट्रीय समस्या आहेत. दहशतवादाबद्दल मी नुकताच बोललो आहे. दहशतवाद ही सर्वच देशांना भेडसावणारी समस्या आहे, म्हणून ती आंतरराष्ट्रीय समस्या म्हटली जाते. त्याचबरोबर आज मितीला या दहशतवाद्यांमुळे जगातल्या काही देशांमधील नागरिकांना आपला देश, आपली भूमी, आपली घरेदारे सोडून परागंदा व्हावं लागतंय. जीवाच्या आकांताने सहकुटुंब आपलं घरदार सोडून त्यांना दुसरीकडे आश्रित म्हणून जावं लागतंय. ज्याला इंग्रजीमध्ये आपण रेफ्युजीज म्हणतो, त्याला निर्वासित म्हटलं जातं. सिरियासारख्या देशामध्ये दहशतवाद्यांनी, इसिस या दहशतवादी संघटनेने थैमान घातलेलं आहे आणि सिरियातल्या देशांनी युरोपमध्ये पलायन केलेलं आहे. युरोपीय देशांमध्ये निर्वासित म्हणून ते जात आहेत. इकडे आशिया खंडाच्या पूर्व आणि आग्नेय भागामध्ये म्यानमारमधील काही मुस्लिमांना त्या देशातून पलायन करावं लागलं आणि बांगलादेशमध्ये आश्रय घ्यावा लागला, रेफ्युजीज म्हणून, निर्वासित म्हणून. तेव्हा ही समस्या जगाच्या विविध भागांमध्ये पाहायला मिळते. लोकांना निर्वासित म्हणून आपली भूमी सोडून, आपली घरदारं सोडून दुसऱ्या ठिकाणी राहावं लागतंय, तर स्थलांतरित व्हावं लागतंय. पण ते निर्वासित असतात. या प्रमुख आंतरराष्ट्रीय समस्या आहेत, ज्याच्याबद्दल आपल्याला विस्ताराने अभ्यास करायचा आहे. मानवी हक्क संकल्पना. मानवी हक्क संकल्पनेचा उगम हा नैसर्गिक हक्क संकल्पनेमध्ये आढळून येतो. माणसाला किंवा मानवास जन्मतः प्राप्त होणारे हक्क यांना नैसर्गिक हक्क म्हणून समजलं जातं. या नैसर्गिक हक्कांमध्येच मानवी हक्क संकल्पना सामावलेली आहे. माणूस तसेच समाजाचा घटक म्हणून जगण्यासाठी जे आवश्यक हक्क असतात त्याला मानवी हक्क असे म्हणतात. उदाहरणार्थ, बाळ जन्माला आल्यानंतर त्याला श्वासोच्छ्वास घेणं हा त्याचा नैसर्गिक हक्क आहे. म्हणजे त्याला ऑक्सिजन मिळणं हा त्याचा नैसर्गिक, जन्मतः नैसर्गिक हक्क आहे. आणि म्हणून पर्यावरणाचा शाश्वत विकास ही संकल्पना पुढे आली. त्याचं कारण आज मितीला जो ऑक्सिजन आम्हाला हवेमध्ये आहे त्याचं प्रमाण जर कमी कमी होत गेलं, CO2चं प्रमाण वाढत गेलं, तर भविष्यात या भूतलावरती जन्माला येणाऱ्या पुढील पिढ्यांना ऑक्सिजन शिल्लक राहील की नाही. म्हणून शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा त्याचाच एक भाग आहे. त्याचबरोबर अमेरिकेचा स्वातंत्र्य लढा, फ्रान्समध्ये घडून आलेली राज्यक्रांती, या दोन्ही क्रांत्यांमधून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या 4 मानवी हक्कांचा पुरस्कार जागतिक स्तरावर करण्यात आलेला आहे. मानवी हक्कांच्या पूर्ततेसाठी लोकशाही, शासन महत्त्वाचं असतं. आणि मग या दोन्ही क्रांत्यांनंतर, अमेरिकेचा स्वातंत्र्य लढा आणि फ्रेंच राज्यक्रांती यानंतर युरोपमधील जवळजवळ सर्वच राष्ट्रांनी लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला. नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी शासनाची जबाबदारी महत्त्वाची असते. मग याद्वारे दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये मानवी हक्क संकल्पनेचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. मानवी हक्कांचा जाहीरनामा 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्रांनी संमत केला, मंजूर केला आणि इथून मानवी हक्क ही एक निकड बनली.
संयुक्त राष्ट्रांमध्ये 2 महत्त्वाचे करार करण्यात आलेले आहेत आणि संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने या दोन्ही करारांना बहुमताने मान्यता दिलेली आहे। हे दोन्ही करार हा संयुक्त राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय कायदा म्हणून घोषित झालेला आहे। त्यातला पहिला करार आहे राजकीय हक्कांचा आंतरराष्ट्रीय करार आणि दुसरा आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक हक्कांचा करार। या दोन्ही करारांचं पालन करणं हे संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांना बंधनकारक आहे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा तो एक भाग गृहीत धरलेला आहे। मानवी हक्क तर यामध्ये जीविताचा हक्क, अन्न, शिक्षण, वस्त्र, निवारा आणि आरोग्य हे ते मानवी हक्क आहेत आणि हे प्रत्येक नागरिकाला निसर्गतः बहाल झाले पाहिजेत। यामध्ये शासनाची भूमिका देखील निर्णायक असते। शीतयुद्धाच्या काळात म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर आमसभेद्वारे, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेद्वारे वर्णद्वेषाचं निर्मूलन किंवा पूर्णतः समूळ उच्चाटन करण्यासाठी वर्णद्वेष करणाऱ्या राजवटींवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेद्वारे घेण्यात आला। त्याचाच भाग म्हणजे ज्या वसाहती पारतंत्र्यात होत्या त्यांची स्वातंत्र्याची प्रक्रिया ही गतिमान करण्याचं काम सुरू झालं ते याद्वारेच। आणि मागच्या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे भारत हा संयुक्त राष्ट्रांमधील पहिला देश आहे ज्याने वर्णद्वेषाविरुद्धचा ठराव आमसभेमध्ये आणला आणि आमसभेने तो संपूर्ण एकमताने सर्व सदस्य राष्ट्रांनी पाठिंबा देऊन वर्णद्वेषाचं समूळ उच्चाटन करण्याची मागणी भारताची सर्वांनी मंजूर केली आणि सर्वांचा पाठिंबा त्यासाठी राहिला। ही महत्त्वाची बाब आहे। मानवी हक्कांना बाधा पोहोचविणारे हे 5 घटक आहेत: वांशिक संघर्ष, सीमावाद, दहशतवाद, साथीचे रोग आणि नैसर्गिक आपत्ती। अनेक देशांमध्ये आजही वांशिक संघर्ष दिसून येतो आहे ज्यामुळे अनेक निरपराध लोकांचा बळी जातो। जसं की पाकिस्तानमध्ये मागे शिया व सुन्नी यांच्यामध्ये मोठा संघर्ष झाला होता। सीमावाद, भारत आणि पाकिस्तान, भारत आणि चीन, भारताबरोबर या दोन्ही शेजारी देशांनी सीमेवरून सातत्याने संघर्ष सुरू ठेवलेला आहे। पाकिस्तानच्या भूमीचा केवळ भारतासाठी नव्हे तर जगभरासाठी या भूमीचा दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वापर होतोय हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालेलं आहे। सुपर स्प्रेडिंग डेडली डिसीजेस, प्रचंड वेगाने फैलावणारे संसर्गजन्य रोग, साथीचे रोग, ज्यामुळे सध्याची परिस्थिती ज्याच्यामुळे हे वर्क फ्रॉम होम सुरू आहे, आपण डिस्टंट मोडने व्हिडिओच्या माध्यमातून शिकतोय, हा त्याचाच एक परिपाक आहे। कोविड-19 सार्स या प्रकारामधला हा कॉन्टॅजियस डिसीज, साथीचा आजार, ज्यामुळे आपण घरामध्ये अडकून पडलेलो आहोत आणि नैसर्गिक आपत्ती, नॅचरल डिझास्टर्स, यामुळे मानवी हक्कांना बाधा पोहोचते। हे मानवी हक्कांना बाधा पोहोचविणारे घटक आहेत। मानवी हक्कांचा जाहीरनामा जो 10 डिसेंबर 1948 ला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने बहुमताने मंजूर केला, या जाहीरनाम्यातली मानवी हक्काची संकल्पना पुढच्या काळामध्ये अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न संयुक्त राष्ट्रांनी केलेला आहे। या मानवी हक्क जाहीरनाम्यामध्ये एकूण 30 कलमे आहेत। नागरी स्वातंत्र्यासंबंधीची कलमे देखील त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे। प्रत्येक व्यक्तीचा रोजगाराचा अधिकार या मानवी हक्काच्या जाहीरनाम्यामध्ये अंतर्भूत आहे। समान काम समान वेतन अशा स्वरूपाची आर्थिक हक्काच्या संदर्भातली तरतूद देखील या मानवी हक्क जाहीरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे। मानवी हक्क आणि भारताच्या संविधानामध्ये मानवी हक्कांना मूलभूत स्थान देण्यात आलेलं आहे आणि त्याद्वारे भारतातील लोकशाही शासनाची ही जबाबदारी आहे की देशातील आर्थिक,
सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटक, विकर सेक्शन्स ऑफ सोसायटी, स्त्रिया आणि अल्पसंख्याक घटक यांच्या हिताचं आणि हक्कांचं रक्षण करणं हे शासनाचं दायित्व आहे. त्याद्वारे त्याकरिता 1993 मध्ये भारताच्या संसदेमध्ये कायदेमंडळात मानवी हक्क संरक्षण कायदा मंजूर करण्यात आलेला आहे आणि या मानवी हक्क संरक्षण कायद्याद्वारे भारतीय संघराज्यासाठी NHRC नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन अर्थात राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि भारताच्या प्रत्येक घटक राज्यामध्ये राज्य मानवाधिकार आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. जर मानवी हक्कांचं उल्लंघन झाल्याची तक्रार यापैकी राष्ट्रीय मानवी हक्क आयोग किंवा राज्य मानवाधिकार आयोगाकडे जर प्राप्त झाली तर त्या तक्रारी संबंधीचं निरसन करून योग्य ती कारवाई मानवी हक्क आयोगाला करावी लागते. ती जबाबदारी मानवी हक्क आयोगावर निश्चित करण्यात आलेली आहे. भारताच्या राष्ट्रीय स्तरावरील NHRC नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन किंवा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा होते, तर विद्यमान अध्यक्ष न्यायमूर्ती HL दत्तू हे सध्या NHRC चे प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. सद्यस्थितीमध्ये सुरक्षित पर्यावरण हा सुद्धा एक मानवी हक्क आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संरक्षण जाणीव ही साधारण 1970 मध्ये झाली. त्याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी पहिलं कारण जगभर वाढतं औद्योगिकीकरण, इंडस्ट्रियलायझेशन, त्याचबरोबर ऊर्जेचा अतिवापर, त्यामुळे तापमान वाढ आणि वायू प्रदूषण या समस्या उद्भवल्या. पर्यावरणाला निर्माण झालेला धोका तापमान वाढीमुळे, कार्बनचं अधिकाधिक उत्सर्जन, एमिशन ऑफ कार्बन डायऑक्साईड यामुळे धोका निर्माण झाला. रासायनिक खते आणि कीटकनाशके याच्या बेसुमार वापरामुळे दैनंदिन आहारामध्ये येणारे भाजीपाला, फळे, अन्नधान्य याचा विपरीत परिणाम मानवी जीवनावरती होऊ लागला. हे शास्त्रज्ञांच्या संशोधनातून हे निष्कर्ष समोर आले. वाहनांचं उत्पादन वाढलं, वाहनांचा वापर वाढला आणि त्यामुळे वायू व ध्वनी प्रदूषण वाढलं. अणुभट्ट्यांमधून किरणोत्सर्ग झाल्याच्या घटना जगात अनेक ठिकाणी घडल्या. जसं की आपल्याला माहिती आहे, एका वेळेस 2 संकट जपानमध्ये आली होती. जपानमध्ये त्सुनामी आली तेव्हा त्या ठिकाणच्या अणुभट्ट्यांद्वारे मोठ्या प्रमाणावरती किरणोत्सर्ग झाला होता. म्हणजे नैसर्गिक आपत्ती आणि त्या अनुषंगाने मानवाने उभी केलेल्या ही अणुभट्टी यातून झालेला किरणोत्सर्ग असा दुहेरी संकट जपानमध्ये निर्माण झालं होतं. आणि अशा संकटाला केवळ एका देशाला नाही तर संपूर्ण जगाला त्याचा मुकाबला करावा लागतो. तेल वाहणारी मोठी जहाजं असतात, जलमार्गाने यांचा जो प्रवास सुरू असतो, यापैकी एखाद्या जहाजातून तेलगळती झाली तर त्याच्यामुळे केवळ ज्या ठिकाणी तेलगळती झाली तिथल्याच नव्हे तर अनेक देशांच्या किनारपट्टीवरती ते तवंग जातात आणि त्यामुळे जी काही ॲक्वॅटिक लाईफ आहे, जी जीवसृष्टी आहे सागरातली, सागरी जीवसृष्टी, तिला मोठा धोका पोहोचतो. पर्यायाने पर्यावरणाची हानी होते. रासायनिक वायू गळतीमुळे काय होतं, भारताने ही समस्या अनुभवलेली आहे आणि जगभर त्याचे दुष्परिणाम झालेले आहे. भोपाळ वायू दुर्घटना आपण याबद्दल कुठेतरी ऐकलं असेल, वाचलं असेल. तेव्हा या आंतरराष्ट्रीय स्तरावरती पर्यावरणाचं संरक्षण करण्याची जाणीव 1970 मध्ये या कारणांमुळे झाली. ही ती 7 कारणं आहेत. हे आपण लक्षात ठेवायचे आहेत. 22 एप्रिल 1970 हा दिवस 1970 मध्ये जगात पहिला वसुंधरा दिवस म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या वतीनं
साजरा करण्यात आला. 1990 नंतर जागतिकीकरणाची लाट वाढली. आपण अभ्यासलेल्या इतिहासाच्या प्रकरणामध्ये 1991ला भारताने नवे आर्थिक धोरण स्वीकारले. हा त्याचाच परिणाम होता, जागतिकीकरण. आणि तेव्हापासून पुढे जगातल्या अनेक देशांचं परस्परावलंबन हे अधिक वाढीस लागलं. त्यातून पर्यावरण रक्षणासाठी अनेक देश पुढे आले. पण त्याचबरोबर तेल आणि वायू गळतीसारखे प्रसंग किंवा अशा घडलेल्या घटना याचे दीर्घकालीन परिणाम जगातल्या अनेक देशांना भोगावे लागत आहेत. पर्यावरण ऱ्हासाचे काही दृश्य परिणाम समोर येत आहेत. या औद्योगिकीकरणामुळे, वाढत्या शहरीकरणामुळे जे दृश्य परिणाम समोर येत आहेत, ज्यामुळे पर्यावरणाचा अत्यंत वेगाने ऱ्हास होतोय. वनस्पती आणि प्राण्यांच्या काही प्रजाती नष्ट होत आहेत. जगातल्या अनेक भागामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. पर्जन्याचं म्हणजे पावसाचं प्रमाण सातत्याने बदलतंय, कमी अधिक होत आहे. त्याच्यामध्ये जी स्टॅबिलिटी असायला पाहिजे ती नष्ट होत चाललेली आहे. आपणही अनुभवतो आहोत. तापमान वाढीचं प्रमाण प्रचंड वेगाने त्याचा आलेख वरती जातोय. अनेक देशांमधल्या 12 महिने वाहणाऱ्या नद्या आता 8 महिने किंवा 6 महिने वाहत आहेत. आणि या 6 महिने वाहणाऱ्या नद्या आहेत, पाऊस पडला तर तेवढ्या 1-1.5 महिन्यापुरतं किंवा पाऊस पडल्यानंतर 15-20 दिवसच त्या नद्यांमध्ये पाणी दिसतं. नैसर्गिक तलाव आटत आहेत, कोरडे पडत आहेत. समुद्र आणि जिथे नद्यांमध्ये पाणी आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होत आहे. भारतातल्या गंगा नदीचं प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारला हजारो कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत. तुम्ही जर सिल्वासाच्या बीचवरती गेलात तर तुम्हाला तिथे थांबावंसं वाटणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावरती उद्योगधंद्यांचं, इंडस्ट्रीचं ड्रेनेज त्या ठिकाणी सोडलं जात आहे. काळकुट्ट पाणी त्या ठिकाणी पाहायला मिळते समुद्र किनारी. म्हणजे जलप्रदूषणाची पातळी धोक्याच्या पलीकडे जाते आहे. नवीन रोगांची निर्मिती आपण अनुभवतोच आहोत. कोविड-19, सार्स, अनेक ठिकाणी आम्लपर्जन्य होतोय. त्याचा शेतीवर देखील विपरीत परिणाम होतोय, वाईट परिणाम होतोय. आणि सगळ्यात वाईट म्हणजे संपूर्ण मानवजातीला आणि पृथ्वीच्या अस्तित्वाला जो धोका निर्माण झालेला आहे तापमान वाढीमुळे, CO2च्या उत्सर्जनामुळे, सूर्याची अतिनील किरणे पृथ्वीवर येण्यापासून जो ओझोनचा थर त्याला रेझिस्ट करतो, प्रतिबंधित करतो, तो ओझोनचा थर वेगाने विरळ होतोय. ही मानवाच्याच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीच्या विनाशाची एक धोक्याची घंटा आहे. हे पर्यावरण ऱ्हासाचे दृश्य परिणाम जगासमोर येत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, विशिष्ट राष्ट्रांपुरत्या मर्यादित असलेल्या परंतु जागतिक स्वरूपाचे प्रश्न निर्माण करणाऱ्या काही पर्यावरणीय समस्यांची उदाहरणं, जसं की 2 आणि 3 डिसेंबर 1984 रोजी भोपाळमधले लोक गाढ झोपेत असताना मध्यरात्री तेथील युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड या पेस्टिसाइड प्लांटमध्ये रासायनिक वायुगळती झाली. मिथिल आयसोसायनेट हा अत्यंत विषारी वायू, त्याची गळती झाली, तो हवेत पसरला आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये होत्याचं नव्हतं झालं. जे अहवाल नंतर समोर आलेले आहे त्यापैकी एका अहवालात असं म्हटलेलं आहे की वायुगळतीनंतर पुढच्या 3 मिनिटांमध्ये या युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड कंपनीच्या अवतीभोवती जी काही मनुष्यवस्ती होती, अवघ्या 3 मिनिटात 5000 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. ही शासकीय आकडेवारी आहे. परंतु बिगर शासकीय आकडेवारी तर 3 पट लोकांचं यामुळे जीव गेल्याची
अहवाल देखील आहेत. पण याच्या पलीकडे नंतरच्या अनेक पिढ्या, लक्षावधी लोक, त्यांना त्याचे दुष्परिणाम पुढच्या पिढ्यांना भोगावे लागत आहेत. त्यामुळे पॅरिस परिषदेमध्ये 2015 मध्ये ही पॅरिस परिषद संयुक्त राष्ट्रांच्या क्लायमेट चेंज कॉन्फरन्स, हवामान बदल या संदर्भामध्ये ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती. आणि या परिषदेमध्ये जो क्योटो प्रोटोकॉल आहे 1997चा, त्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली आणि संयुक्त राष्ट्रांचे सदस्य असलेल्या सर्व देशांनी कार्बनचं उत्सर्जन, एमिशन ऑफ कार्बन डायऑक्साईड, हे कमी करण्याच्या उद्दिष्टावरती सहमती झाली. परंतु भारतासारख्या विकसनशील देशाने त्या ठिकाणी काही आक्षेप नोंदविलेले आहे. याचं कारण जगातले जे प्रगत देश आहेत, जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड, या देशांमध्ये भारत जगाच्या नकाशावर अस्तित्वात येण्याच्या किमान शतकभर आधी मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेलं आहे. म्हणजेच या देशांनी हवेमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड सोडलेला आहे, कार्बनचं उत्सर्जन केलेलं आहे. मग धोरण ठरविताना प्रगत देशांनी ज्या प्रमाणामध्ये कार्बनचं उत्सर्जन केलेलं आहे त्या प्रमाणात जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि अविकसित आणि विकसनशील देशांना त्यांनी मदत पण केली पाहिजे. आणि या प्रतिबंधांमध्ये सवलत विकसनशील देशांना आणि अविकसित राष्ट्रांना मिळायला हवी, अशा प्रकारची भूमिका अनेक विकसनशील देशांनी घेतलेली आहे. आता आज 2020 सध्या चालू आहे आणि हा क्योटो हे जपानमधलं शहर आहे. त्या ठिकाणी जी संयुक्त राष्ट्रांची परिषद भरलेली होती, पर्यावरणीय परिषद, त्या ठिकाणी हे कन्व्हेन्शन, हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. हा क्योटो प्रोटोकॉल म्हणून ओळखला जातो आणि याची कालमर्यादा 2020 पर्यंत वेळोवेळी एक्सटेंड करण्यात आलेली होती. ती आता समाप्त होते आहे आणि इथून पुढे संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य देशांना या कराराद्वारे कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जे आहे, संयुक्त राष्ट्र जे उद्दिष्ट ठरविल कार्बनचं उत्सर्जन कमी करण्याचं, त्यासाठी सर्व सदस्य देश बांधील असतील आणि त्यांना हे उत्सर्जन हळूहळू अनुक्रमे कमी करत न्यायचं आहे आणि ते न्यूनतम पातळीवर नेऊन शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट यावरती भर द्यावा लागणार आहे. ग्रीन एनर्जीचा वापर अधिकाधिक वाढवावा लागणार आहे. क्लीन एनर्जीचा वापर अधिकाधिक वाढवावा लागणार आहे. त्या ग्रीन आणि क्लीन एनर्जी म्हणजे काय, तर सोलर एनर्जी आणि पवन ऊर्जा, विंडमिल एनर्जी, याचा वापर अधिकाधिक करावा लागणार आहे. तर अशा रीतीने आपण या आंतरराष्ट्रीय समस्यांची चर्चा केली. उर्वरित समस्यांची चर्चा आपण दुसऱ्या भागामध्ये करणार आहोत. आता या व्हिडिओच्या आधारे गृहपाठ आपल्याला पूर्ण करायचा आहे. तो या व्हिडिओच्या शेवटी दिलेला आहे. तो गृहपाठ आपण व्हिडिओ बघून झाल्यानंतर पाठाचा अर्धा भाग, त्याचं सूक्ष्म वाचन करायचं, सुरुवातीचा अर्धा भाग, आणि त्या आधारे हा गृहपाठ पूर्ण करायचा आहे, वहीमध्ये सोडवायचा आहे. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा. 1. संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या समस्यांना टिंबटिंब म्हणतात. 2. मानवास जन्मतः प्राप्त होणाऱ्या हक्कांना टिंबटिंब म्हणतात. 3. 10 डिसेंबर 1948 रोजी टिंबटिंब तयार करण्यात आला. नंबर 4. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेद्वारे शीतयुद्ध काळात वर्णद्वेषाचे उच्चाटन करण्यासाठी टिंबटिंबवर बहिष्कार टाकण्यात आला होता. नंबर 5. मानवी हक्क जाहीरनाम्यात एकूण टिंबटिंब कलमे आहेत. प्रश्न क्रमांक 2. गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. 1. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे विद्यमान अध्यक्ष न्यायमूर्ती H.L. दत्तू. नंबर 2. निर्वासितांचे प्रश्न, आंतरराष्ट्रीय समस्या. नंबर 3. भोपाळ वायुगळती, प्रादेशिक समस्या. आणि नंबर 4.
विरळ ओझोन थर, पर्यावरण ऱ्हासाचा दुष्परिणाम. प्रश्न क्रमांक 3, संकल्पना चित्र स्पष्ट करा. 4 आंतरराष्ट्रीय समस्या पहिल्या संकल्पना चित्रामध्ये तुम्हाला दर्शवायच्या आहेत आणि दुसरं संकल्पना चित्र मानवी हक्कांना बाधा पोहोचविणारे 4 घटक तुम्हाला लिहायचे आहेत. तेव्हा हा गृहपाठ आपण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर पूर्ण करावा. धन्यवाद.